माझे युवा मित्र टीम सर्वांचे खूप खूप धन्यवाद। मला असं वाटतंय की आता जर यांना मला सांगायचं होतं की आता तुम्हाला 40 संपले, नीट राहा, व्यवस्थित राहा, कारण आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही एकही काही वाढदिवस केला नाही आणि मी खरं तर या वाढदिवस करण्याच्या म्हणजे माझ्या स्वतःचा वाढदिवस करण्याच्या विरोधात असतो। माझी एवढी इच्छा नसते। एकदा न सांगता बायकोने वाढदिवस ठरवला लातूरला, सर्व मित्र परिवाराला सांगितलं होतं। मला वाटतं त्यावेळेस मला न सांगता बऱ्यापैकी जवळपास 200-300 लोकांचं जेवण होतं, 400 लोकांचं तिथं मोठ्या सगळ्या पाहुणे मित्र यांना बोलवलं होतं। ही सर्व कार्यक्रम होईपर्यंत काही बोललं नाही तिला। सर्व कार्यक्रम झाला, घरी आलो आणि तिला म्हटलं ही जी चूक केली ती पुन्हा आता नाही करायची, पहिली शेवटची, आता काही म्हणणार पण नाही, पुन्हा नाही करायची, कारण हा दिवस प्रत्येक वर्षी येणारा आहे। एखादा लहान मुलांना किंवा यांना मला शुभेच्छा द्यायला आवडतं, तुमचा आज प्रेम आहे माझ्यावर, असं हरकत नाही। पण वैयक्तिक मी आता आज मला चाकूरवरनं प्रॉपर नागपूरमध्ये सगळ्यांचे आनंद असेल, प्रत्येक गावातून प्रत्येक मित्रांचे सर्वांचे फोन येत होते आणि तुम्ही वाढदिवसाला या, वाढदिवसाला या। मग मला एवढं सगळं बोलत असताना काही मित्र म्हटले की लोक बोलवत नाहीत, नेते सगळे जातात, पैसे देतात, बॅनर लावतात, सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांची इच्छा असते कुठेतरी येऊन करावं। पण मी म्हटले की बाबा माझी केरळांना मी म्हणत असतो सगळ्यांना की आपण जाणं म्हणजे त्या गावातला कार्यकर्ता बेजार होतो। तो मी गेला की तो तिथे जाणार, आपला मित्र आलाय, आपला कोणीतरी नेता आला म्हणणार की बाबा तू जाणार, हार आणणार, शाल आणणार, त्याचे 200 रुपये जाणार, तो पळापळ करणार, विनाकामाची धावपळ करणार आणि तेवढ्या त्याच्या फक्त तो बेजार नाही झाला पाहिजे, त्याला त्रास नाही झाला पाहिजे, तेवढ्यासाठी मी फक्त त्यांच्याकडे जाणं टाळतो आणि त्यांना म्हणतो तुमच्या बरोबर मला शुभेच्छा मिळाल्या, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि असू दे, त्याच माझ्यासाठी खूप मोठा हार आणि तेच माझ्यासाठी खूप मोठा वाढदिवस आहे। आई अण्णा इथं बसून आहेत, त्यांनाही माहिती कधी वाढदिवस म्हणजे लहान असताना किंवा असं कधी फार मोठा वाढदिवस किंवा ह्या गोष्टी केल्या होत्या आणि त्या गोष्टीमध्ये मी कधी अडकूनही पडलेलो नाही। जेव्हा कधी कळत नकळत काहीतरी करून म्हणजे असताना 20-25 मध्ये असताना अध्यक्ष काहीतरी झाले असेल त्यावेळेस, पण नंतर कधी नाही। या सगळ्या गोष्टीच्या पासून मी दूर राहून थेट जनतेशी नाळ ठेवणारा मी कार्यकर्ता आहे। मी स्वतःला कधी नेताही म्हणत नाही। मी फक्त मला एकच कळतं की आपण जेवढं होता होईल तेवढं लोकांच्या जवळ राहायचं, त्यांच्या प्रश्नांच्या जवळ राहायचं, त्यांच्या विचारांच्या जवळ राहायचं, त्यांच्या अडचणीच्या जवळ राहायचं आणि त्या अडचणी त्यांचे प्रश्न कसे सुटतील याकडे प्राधान्याने लक्ष द्यायचं। मी अतिशय तुमच्या सर्वांच्या समोर लहानाचे आम्ही मोठे झालेले, माझं सर्व काही तुम्हाला माहिती आहे आणि मी ज्यावेळेस बाहेर कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस फिरतो, कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी शिकतो, त्यावेळेस ज्यांच्याकडून मी शिकलेला आहे त्या सर्वांकडून मी नम्रता शिकलेली आहे। सगळ्यात माझ्या अगोदर आई वडिलांचा आदर शिकले। मी कधी म्हणलं नाही, पण आज गावातील बरीच मंडळी आहेत, माझे युवक मित्र आहेत, माझे आई वडील इथं समोर आहेत, त्यांना विचारा मी एकदा तरी त्यांना कधी आतापर्यंत वाकडं बोललोय का, एकदा तरी बोललोय का विचार, एकदाही मी त्यांना मोठ्या आवाजात कधी बोललो नाही, आजपर्यंत नाही बोललोय काही। फार तर कधी तर आईला आई तू शांत बस म्हणत असेल, तिचा स्वभाव थोडंसं कुणी आलं की स्पष्ट बोलण्याचा आहे, कधीच नाही। आई वडील माझे चुलते असतील, माझे सर्व भाऊ असतील, सर्वांना अतिशय प्रेमानं एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न मी वारंवार करतो। मी एवढ्यासाठी हे सांगतोय की गावातल्या प्रत्येक तरुणांनी हे पाळावं। मित्र होय, आई वडील ही भाऊ पुन्हा मिळणारे नाही, ही नाते गोते सगळे पुन्हा मिळणारे नाहीये आणि जो माणूस आपल्या आई वडिलांचा आदर करत नाही, जो माणूस आपल्या आई वडिलांचा सन्मान करत नाही, त्या माणसाला कुठेतरी किती जरी मोठा झाला तर त्याला समाधान कधीच मिळणार नाही। त्यामुळं जेवढे दिवस आपल्या हातात आहेत, जेवढा वेळ आपल्या हातात आहे, तेवढे दिवस सगळ्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली। ह्या खूप सर्व गोष्टी मला शिकायला मिळाल्या
मी माझ्या घरात जेवढं नम्रतेने राहतो तेवढंच जनतेसमोर नम्रतेने राहत असतो. मी प्रशासनासोबत देखील तेवढ्याच नम्रतेने राहत असतो. कधी कधी एखादा अधिकारी वगैरे काम करण्यात गेल्यावर थोडंसं तिथं मात्र मग आपल्या राजकीय असल्याचं अस्तित्व थोडं दाखवून द्यावं लागतं. त्याच्याशिवाय ते थोडं वाटत नाही. बाकी इतर टाइमला कधीच कोणाशीच मला वाटत नाही की मी चुकीचे शब्द चुकीच्या पद्धतीने मी अजिबात आतापर्यंत कधी वागलोय आणि भविष्यातही वागणार आहे. कारण का काय हे ईश्वरानं दिलेलं आयुष्य हे फार मोठी गोष्ट नाही संग्रामाचं आहे की प्रत्येकाला वरून ईश्वराने जा 4 दिवस जगणे म्हणून पाठवलेलं आहे. प्रत्येकाला इथून जायचंय. आणि मी म्हणत असतो नेहमी मृत्यूची जाण ज्याला आहे, ज्याला दररोज सकाळी एकदा वाटलं पाहिजे की आपण मरणार आहे एक ना एक दिवस, तोच माणूस नीट राहू शकतो या जगात. तुम्ही बघा एखाद्याचा अंत्यविधी करून आला की माणूस कसा नीट राहत असतो. अंत्यविधी करून आला की वाटतं ह्या जगात काहीच नाही, उगाच आपण पळापळ करायला पळू. सगळ्यांना वाटतं की या जगात काही नाही, आपण किती पळापळ करतोय. म्हणून हे फक्त देवाने दिलेली आपल्याला भेट आहे. जा तू 4 दिवस आनंदाचं सुखाचं जगू नये. ही सगळं काही इथं सगळ्यांना सोडून द्यायचं. हा मान पान सगळ्या गोष्टी. म्हणून त्या गोष्टीमध्ये मी कधीही अडकत नाही. तुमचं माझ्या मी आज आमचे अध्यक्ष काळू राम सगळ्यांना म्हणत होतो मी नको मला वाढदिवस करायचा नाही, मी येत नाही गावाकडे, मला यायचंच नाही, नको म्हटलं. मी यांना मी घरीच होतो. मी म्हणलं मी सगळ्यांच्या तुमच्या मला शुभेच्छा मिळाल्या. हा सत्कार हे वाढदिवस मला करायचाच नाही. आप्पाचा देखील म्हणला म्हणलं येणार का मी येणार आप्पा काही माझं निश्चित नाही म्हणून सांगितलं होतं त्यांना देखील. म्हणजे या सगळ्यांना खूप विनंती केली पण त्या सगळ्यांनी सांगितलं नाही भैया तुम्हाला आज काही करून यायचंय. आमचं वीरभद्र सगळे खरं तर हे त्यांचे बंधू वीरभद्रचे त्या दोघांनी सगळे बरेच त्यांचाही मुलाचा वाटा याच्यामध्ये. सगळ्यांच्या प्रेमा खातर आग्रहा खातर आज या ठिकाणी मी आलो. खुर्ची लावली होती ती खुर्ची देखील बाजूला काढायला सांगितली. म्हणजे त्या पात्रतेचे तर ह्याचे आपण नाही. आपल्यापेक्षा खूप मोठ्या विचाराची माणसं खूप मोठी माणसं आहेत. आम्ही खूप छोटे आहेत, आपण खूप लहान आहेत याची मला जाणीव आहे. मी जेव्हा पुढे चालतो तेव्हा तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर चालतो आणि पुढे चालत असताना माझे पाय जमिनीवर असतात मात्र माझी नजर ही आकाशाकडे असते. माझी नजर ही माझी पुढे असते. अशी वारंवार त्या ठिकाणी जाणीव ठेवून मी वाटचाल करत असतो. कालही आजही आणि उद्याही जनतेच्या समोर कधीही मागणार नाही, झुकणार नाही. आणि या ठिकाणी तुमच्या समोर अतिशय नम्रतेने राहून तुमच्या सुखदुःखामध्ये 24 तास मी तर नेहमी म्हणत असतो कायम काम करणारा अध्यक्ष हा जीव हा जसा नश्वर आहे तसा कधीही जाणार आहे ना. तर मी तर म्हणत असतो माझा शेवटचा श्वास देखील जेव्हा मी जनतेच्या कामामध्ये असतो तेव्हाच जावा, जनतेच्या सोबत असतानाच जावा. ईश्वरानं मला आणि या जनतेला त्यांना कधी पण त्यांच्यापासून मला दूर करू नये एवढीच माझी या ठिकाणी आज वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वराला देखील विनंती असणार आहे. गावातल्या आणि राजकारण करून नाही, ज्याला करायचे बदल कधी कधी करावे नाही करावे पण तुमच्या सर्वांप्रती मला सर्वांचा आदर आहे. आणि ज्यांची काही म्हणून सेवा करता येईल, ज्या सर्वांची सेवा करता येईल, जी करता येईल ते आपण करू. पण बऱ्याच जणांना अर्जुन महाराजांनी आमची केंद्रीय या ठिकाणी विचारला, त्यांना परवा पगार चालू झाला. बरोबर आहे, बरेच जण आहेत. माझ्या महिला माता आहेत त्या ठिकाणी ज्या बऱ्याच अडचणीतल्या आहेत. प्रेमीच्या माध्यमातून आम्ही काही जणांच्या त्यांना बऱ्याच जणांना पगारी चालू केल्या. आपण ते भांड्याचं काही माहित नव्हतं. आमचा उद्देश हा वेगळा होता करताना, अध्यक्षाला माहित आहे. आम्हाला ते त्या माध्यमातून घरकुलं जास्त आणायचे होते, कामगारांना घरकुल होते, ते त्या उद्देशाने आम्ही करत होतो. जेवढं जे काही देता येईल हे सर्व देताना करताना कोणतरी चुकून एकदम जवळच राहतं कोणतरी. त्याला वाटतं ना 24 तास त्यांच्यासाठी राहिलं पण हे काय मला विचारही नाही. म्हणजे हे सगळं करताना पहिले कुणी असलं तर मला डायरेक्ट बोलत जा, मला संपर्क करायचा. घरकुलाचे विषय असतील, विहिरीचे असतील, त्यांच्या बिलाचे असतील, सगळी कामं एकही काम शिल्लक राहणार नाही. मी तुम्हाला आज शब्द देतो, फक्त पूर्ण संयम ठेवावा. कारण काही गोष्टी आमच्याही हातात नसतात. वरून पैसे येत असतात त्या योजनांचे आणि वरून पैसे येत असताना मग थोडं मागं पुढं होत असतं. आमचं वैद्यकीय केंद्र आहे गटला तिथं मग आणि त्यातल्या त्याचा मग राहिला चार्जिंग करून तिथं म्हणाला ते पैसे टाकताना वगैरे नाही. अरे वैद्यकीय हा बाबा करू तुझं काम. मग वैद्यचा परवा मात्र पैसे खात्यावर आले तरी गड्याने काही एक फोन केले, मग मलाच फोन करायला अरे बघ आले का मग खात्यावर पैसे. त्या ठिकाणी
सगळ्यांचं काम होतं, फक्त थोडं सगळ्यांना धीर धरावा लागेल, संयम ठेवावा लागेल. मला तुमच्या आशीर्वादाने काय काय लागतं सांगा जगण्याला. तुमच्या आशीर्वादाने सर्व काही. आपला बायको डॉक्टर आहे, घर संसार सांभाळायला ती आहे, आई वडील चांगले आहेत, त्यामुळे मी 24 तास 24/7 तुमच्या सेवेमध्ये आहे. आणि तुम्ही माझं गाव, या ठिकाणी माझे गावकरी, माझे वडीलधारी म्हणून माझ्या सोबत असल्यानंतर अख्ख्या तालुक्यामधली जनता माझ्या सोबत राहिल्याशिवाय राहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे. कारण अगोदर घर पक्का असलं पाहिजे, घरातली माणसं तुमच्या पाठीमागे ठामपणे उभी असली पाहिजे. घरातली माणसं जर ठामपणे पाठीमागे उभा असतील, वडगाव हे माझं कुटुंब आहे, पूर्ण वडगाव हे माझं कुटुंब आहे. म्हणून कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला मला सांगायचंय, येणाऱ्या काळामध्ये जिथं कुठं मला आशीर्वादाची गरज पडेल त्यावेळी सर्वांनी अतिशय सक्षमपणे ठामपणे सोबत उभं राहाल त्याचा मला विश्वास आहे. आणि आपण उभं राहावं एवढंच या ठिकाणी मी बोलतो. खरं तर आज म्हणजे अध्यक्ष वाटत नाही, 40 वर्ष झाले मलाही स्वतःला वाटत नाही. राजभाऊ तुम्हाला वाटतंय का की 40 संपले, 40 संपून आता आले, पुढे आलो. त्यामुळं आज खरं तर या सगळ्यांना जाणीव करून द्यायची असेल की आता 40 झाले, आता अजून थोडा आता व्यवस्थित राहा. बिलकुल या ठिकाणी 40च्या नंतरच जी काही पाळायला पाहिजे त्या सगळ्या राजभाऊ अध्यक्ष आम्ही गोष्टी पाळू आणि इथून पुढे पळत सगळ्यांची या ठिकाणी प्रामाणिकरित्या सेवा करण्याचा प्रयत्न करू. मला जास्त इथं तेवढं माईकवर बोलतो मी, पण असं जास्त बोलायची सवय नाही मला. पण मी काम मात्र नक्की करतो. म्हणून कधी कुणाला भेट कधी कमी अधिक झाली असेल तर ते होण्यापेक्षा फक्त फोन करत जा, संपर्क ठेवत जा. आपण असाच एक झुटीनं एक दिलानं राहू. मला माझ्या हा स्वप्नातला वाढदिवस आहे. मी या सगळ्यांच्या याच्यात असताना तुम्ही एवढं भरभरून प्रेम, याच्या पलीकडे काय हवं असतं माणसाला सांगा. त्याच्या वयात ना, बरोबर आहे का. आज माझ्यासारख्या 40ल्या तरुणाला, आज तुमच्यासारखी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं, आमच्या महिला माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने येऊन, काही कुणाला मी फोन केला नाही ना, आम्ही काही कुणाला म्हणतो आमचा वाढदिवस आहे या, किंवा कुणाला काही बोलवलं नाही, माझ्या कुटुंबातल्या काही सदस्यांना तुम्हाला, पण तुम्ही स्वतः रोज आज मला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिला. मला वाटतं की याच्यापेक्षा मोठा श्रीमंत माणूस जगात कोणी असू शकत नाही. तुमचे आशीर्वाद हीच माझी श्रीमंती आहे, तुमचं प्रेम हीच माझी श्रीमंती आहे, तुमचा आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. त्यामुळे सदैव तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. जेवढे तुमचे आशीर्वाद मोठे ताकदीनं माझ्या पाठीशी राहतील तेवढ्या ताकदीनं 4 पावलं अधिक जाऊन वडगावचं काम केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढाच विश्वास देतो. माझ्यासोबत मुली आहेत, राजू आहे, ते बिचारे सगळे आमचे अध्यक्ष आहेत, सगळेच जण असतील, पळू केंद्रे आपला संजू केंद्रेचा मुलगा, ही सगळी मंडळी, प्रत्येक जण या ठिकाणी आम्ही अतिशय टीमनं काम करतो. यादव नागरगोजे इथे उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी जी काही माणसं सगळे उस्मान साहेब, या सगळ्या माणसांनी तुम्ही मला कसलंच काही मी सांगितलं की मला कुठला कसला काहीच स्वार्थ नाही. जेवढं चांगलं करता येईल, जेवढं जास्तीत जास्त चांगलं करता येईल तेवढं आणि तेवढंच आपण या गावासाठी, या गावातल्या प्रत्येक माणसासाठी इथून पुढे करू. एवढाच या जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द देतो. आणि मला या ठिकाणी संजू माने, सर्व तुम्ही या ठिकाणी प्रत्येक गावातल्या कानाकोपऱ्यातल्या लहान वर्ग सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून अतिशय मोठ्या थाटामाटात बाळूगी स्क्रीन वगैरे ठरलाय काही लावण्याची आवश्यकता नव्हती. पण तुम्ही ते एवढं तर केले म्हणजे 100% येणारच नाही म्हटलं असतं. पण एवढा आग्रह की नाही तुम्ही आलंच पाहिजे, म्हणून तुमच्या प्रेमाखातर, आग्रहाखातर सर्वांच्या मी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी. आणि याच्या पुढं माझी तुम्हाला विनंती आहे की आता वाढदिवसाचा एवढा मोठा कार्यक्रम कधीच नाही करायचा. केला आता ठीक आहे, मी स्वीकारला, पण याच्यानंतर नाही करायचा. कारण वाढदिवसापेक्षा यांचे वाढदिवस आपण साजरे केले पाहिजे, आपल्या आई वडिलांचे वाढदिवस साजरे केले पाहिजे. जे मुलं आपल्या आई वडिलांचा वाढदिवस घरी साजरा करतील आणि मला तिथं बोलवतील त्याचा देखील मी सत्कार करेन आणि त्यांच्या घरी यायला मला आवर्जून आवडेल. मी कुठं काय राहत नाही, पण त्या कार्यक्रमाला मी त्यांच्या येईल. आपल्या आई वडिलांचे, आपल्या मोठ्या भावांचे वाढदिवस आपण साजरे करावे. मनात ते त्यांच्याबद्दलचे काही निवेदावे असतील तर ते बाजूला ठेवावे आणि अगदी
एक कुटुंब म्हणून आपण सर्वांनी घट्ट राहावं, चांगलं राहावं, एवढंच मला माझ्या तरुण मित्रांना सर्वांना सांगायचंय. परत एकदा सर्वांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे लाभत चाललेले विचार थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद. आपल्या गळ्यामध्ये जो हार आहे, ज्या हारामध्ये जेवढे फुलं आहेत तेवढे फुलं जय लहुजी प्रतिष्ठान वडगाव सुनील वाघमारे हे सर्व त्यांचा मित्र परिवार शुभेच्छा देण्यासाठी वर येतील. कृपया आपण सर्वांनी लवकरात लवकर वर यावं. लहुजी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यादव नागरगोजी हे सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी समोर येत आहेत. कृपया लवकरात लवकर आपण सर्वांनी या ठिकाणी रागलेच या ठिकाणी केक कट करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अल्पहाराची व्यवस्था करण्यात येत आहे. लहुजी प्रतिष्ठान वडगाव सुनील वाघमारे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी समोर येत आहेत. आणखी कोणी जर चुकून राहिले असतील कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी समोर यावं. आणखीन कोणाचा आज वाढदिवस असेल तर समोर यावं. आणखीन कोणाचा आज वाढदिवस असेल तर समोर यावं. जमलेल्या सर्व